कर्क राशी ही आहे चंद्राची. चंद्र कसा आहे की मनाचा कारक ग्रह. चंद्र हा मातृकारक ग्रह. तर ही जलतत्वाची राशी आहे. तर जलतत्वाची राशी असल्यामुळे तर या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये 2026 म्हणजे त्यांचा दशमेश मंगळ येतो. तर दशमेश पंचमेश मंगळ तो षष्ठात येतो, म्हणजे त्यांना परिश्रमाने यश मिळण्याचा संभव दाखवतो. पण कर्क लग्नाला मंगळ चंद्र आणि मंगळाचा षडाष्टक योग असल्यामुळे तर गुरुशी प्रतियोग आहे. गुरु आणि मंगळाचा प्रतियोग असल्यामुळे त्यांना संघर्षातनं जावं लागेल, म्हणजे त्यांना परिश्रमातनं यश मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे नोकरी असो, व्यवसाय असो, त्यामध्ये त्यांना संघर्ष करत पुढे यायला लागेल. मिथुन राशी म्हणजे द्विस्वभाव राशी आहे मिथुन ही. तर तो व्ययस्थानात असल्यामुळं तो मंगळाशी जर प्रतियोग करत असेल तर कसं आहे की तो आरोग्य चांगलं राहील. कारण मंगळावर जर गुरुची दृष्टी असली तर आरोग्य प्राप्ती करून देणारा गुरु आहे. पण कसं आहे की जर षष्ठेश आणि भाग्येश असेल तर पाण्यापासून सावधगिरी, पोवायला जाणं किंवा पाण्यापासून काही आजार निर्माण होणं, पाण्यापासून सावधगिरी बाळगणं. व्ययस्थानात गुरु असल्यामुळं फॉरेनमधले योग येण्याची शक्यता, म्हणजे त्यांना आरोग्यसुद्धा तुम्ही जर फॉरेनमध्ये गेला, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये तुम्ही जर गेला तर त्यामध्ये सुद्धा कर्क राशीला परदेश गमन योग येण्याची शक्यता दाखवतो. कारण दशमेश पंचमेश म्हणजे राजयोग कारग्रह असल्यामुळं तो उन्नतीचा काल त्यांना नोकरी संबंधित किंवा समजा ज्यांचा व्यवसाय असेल किंवा बा ह्या महाराष्ट्रातनं किंवा बाहेर तुम्ही त्यांचा माल विक्री वगैरे व्यवसाय असेल तर बाहेरच्या देशामध्ये, प्रांतामध्ये किंवा त्यांचा व्यवसाय भरपूर प्रमाणात किंवा परदेशात सुद्धा तुम्हाला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये तुम्हाला धनलाभाचा योग येतील.